दारूबंदी मुळात झाली, एकीकडे धार्मिकतेने आणि कायद्याने आदिवासी बांधवांना दारू काढणे, दारू सेवनासाठी परवानगी आहे, त्यांना कुठलेही निर्बंध नाही आदिवासी बांधवासाठी। मग दारूबंदी कोणासाठी केली तर गैर आदिवासीसाठी। मग गैर आदिवासीसाठी करत असताना लाखो करोडो रुपये व्यसनमुक्तीसाठी खर्च केले जातात आणि एकीकडे दारूबंदीही केली जाते। त्याचा उपयोग काय? अवैध दारू मोठ्या प्रमाणात वाढली, या जिल्ह्यामध्ये ड्रग्स मोठ्या प्रमाणात वाढलेत, बाल गुन्हेगारामध्ये घट झाली, म्हणजे आपल्या बाल गुन्हेगारांच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली, जे कमी होते ते वाढलेत बाल गुन्हेगारांचं प्रमाण, सर्व क्राईम वाढलेला आहे। अवैध दारूमुळे कोणाचं भलं होत आहे? डुप्लिकेट दारू येते। लॉकडाऊनच्या काळात आज जो आकडा आहे तो मोठ्या प्रमाणात दारू आल्याचा आकडा आहे जिल्ह्यात। मग याच्यामध्ये फायदा कोणाचा आहे? पोलिसांचे नक्षलवाद विरुद्ध लढत आहेत म्हणून वेळ मिळत नाही, आणि ज्यांना वेळ मिळतो ते दारूबंदीच्या पासून फायदे उपटत आहेत, म्हणजे त्यांचं दलाली सुरू झालेली आहे। हे सगळं जर पाहिलं तर कोणत्याही राज्यामध्ये देशामध्ये दारूबंदी सफल झाली का? दारूबंदीमुळे बंदी करणं आणि व्यसनमुक्त करणं हा फरक आहे। या समाजसेवकांनी व्यसनमुक्तीचा ध्यास घ्यावा। बंदी घातल्यानं कुठलाही विषय थांबत नाही। बंदीने आतापर्यंत अनेक राज्यांनी दारूबंदी केली। गुजरातमध्ये धडल्लेसे दारू मिळते ओपन, तेलंगणामध्ये आंध्रामध्ये दारूबंदी केली, सुरू करावी लागली। तामिळनाडूमध्ये दारू सुरू केली, बंद केली होती, सुरू करावी लागली। आणि 3 जिल्ह्यात काय हे समाजसेवक देशव्यापी आहेत ना सगळे, तर पुऱ्या महाराष्ट्रावर बंद करून टाका ना, भानगड संपून जाईल। पण एक जिल्हा बंद करायचा, दुसरा सुरू ठेवायचा आणि त्यातून अवैध दारू आणून लोकांच्या जीवनाशी खेळायचं, तर हे यासाठी म्हणून जिल्ह्यामध्ये मला वाटतं की दारूबंदीचा पुनर्विचार व्हावा, या मताचा मी आहे। अनेक लोकप्रतिनिधी आहेत जे निवडणूक लढत नाहीत, त्यांना कळत नाही। लोकांच्या प्रॅक्टिकल विचार करा, प्रॅक्टिकल विचार होण्याची आवश्यकता आहे असं माझं मत आहे। आणि बंदीमुळे आज जर उद्या ज्या निरपराध लोकांचा जीव जातो, मोठ्या प्रमाणात कॅन्सरचे पेशंट वाढलेत, मोठ्या प्रमाणात बिमाऱ्या वाढलेत, पोटाचे विकार वाढलेत, काय झालं? हे सगळा विचार केल्यानंतर या संदर्भामध्ये निर्णय काय होईल त्यासाठी एक समिती गठीत केलेली आहे। या समितीच्या माध्यमातून दारूचे परिणाम, दुष्परिणाम दारूबंदीचे आणि फायदे आणि तोटे यावर ही समिती निष्कर्ष देईल आणि त्यानंतर पुढचा निर्णय राज्य सरकार करेल।